लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एकीकडे पाणी टंचाईचं संकट डोळ्यासमोर ठेवत नाशिक मनपानं दर शनिवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. नागरिकांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन केलं जात आहे आणि दुसरीकडे पाणी वाचवा जीवन वाचवा असा नारा देणारी हीच मनपा प्रत्यक्षात मात्र लाखो लिटर पिण्याचं पाणी गटारात वाहू देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वडळा गावामध्ये तब्बल 15 दिवसांपासून मुख्य जलवाहिनी फुटलेली असून प्रशासन मात्र ढिम्म असल्याचा आरोप आता येथील नागरिकांनी केला. नाशिकच्या वडळा गावातील ब्लू मून सोसायटी समोर मुख्य जलवाहिनी फुटल्यानं दररोज अंदाजे 1.5 लाख लिटर शुद्ध पिण्याचे पाणी थेट ड्रेनेजमध्ये मिसळत आहे. गेल्या 15 दिवसांपासून ही गळती सुरू असून लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये. एकीकडे मनपा पाणी कपातीचे निर्णय घेत नागरिकांना काटकसरीचा सल्ला देत आहे, तर दुसरीकडे डोळ्यासमोर पाणी वाया जात असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. मनपाच्या दुर्लक्षाविरोधात संतप्त नागरिकांनी अनोखा मार्ग अवलंबलाय. थेट रस्त्यावर साचलेल्या पाण्यातच आंघोळ करत त्यांनी प्रशासनाच्या थोबाडीत सणसणीत चपराक दिली आहे. नागरिकांनी टोल फ्री क्रमांक, ॲप आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र उद्या काम होईल अशा आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये. 15 दिवसात 20 लाख लिटरपेक्षा जास्त पाणी वाया गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, तर हा प्रकार प्रशासनाच्या गलथान कारभाराचं उदाहरण ठरतोय. आता 24 तासांत लाईन दुरुस्त न केल्यास गळतीचं पाणी बाटल्यांमध्ये भरून मनपा आयुक्तांच्या दालनात ओतण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. तसेच या नासाडीची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्याची मागणीही केली जाते. लई म्हणजे ते कसं आहे, पाण्याचं म्हणजे नाशिककरांवर लई मोठा जल संकट आलेलं आहे. दर शनिवारी पाणी येणार नाहीये आणि हा पाण्याचा इतका अपव्यय होत असेल तर महापालिकेचे डोळे उघडायला पाहिजे. म्हणून आम्ही इथे बाहेर अंघोळ करतोय. असं या पाणी तुम्ही चेंबर मध्येच घालताय, तर ह्या पाणी आम्ही अंघोळ करून घेतो. काय करू शकता, सकाळी 6 वाजेपासून रोज इथे पाणी वेस्टेज होतो. 15 दिवसापासून हे वेस्टेज होतोय, तर तुमचं लक्ष कुठे किंवा तुम्ही ठिकाणावर येणार. म्हणून आम्ही इथे अंघोळ करून महापालिकेचा प्रशासनाचा निषेध नोंदवतोय. पुरवठा विभागाला मी इशारा येतो, 12 वाजेच्या आत हे लिकेज जर तुम्ही दुरुस्त नाही केला तर वाडागावातील सर्व लोक इथे येऊन भांडे कोंडे सगळीकडे धुतील. कारण असंही तुम्ही पाणी ड्रेनेज मध्येच घालताय, तर ते पाणी जरी लोकांच्या कामी येईल. जल है तो कल है हा फक्त नारा ठरतोय का, असा सवाल आता नागरिक विचारतायत. आणि या संपूर्ण प्रकारामुळे मनपाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.